हा आहे धनतेरसच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग. की या दिवशी अर्णव आम्हाला खूप 2 दिवस झाले होते वसुबारस आणि धनतेरस, त्यामुळे अर्णव मागे लागला होता की आम्हाला मला फटाके पाहिजेत वगैरे, असं तसं चालू होतं. कारण बाहेर फटाक्यांचा आवाज होता, त्यामुळे ते त्यांच्या मुलांच्या डोक्यावर ते असतं की मला पाहिजे पाहिजे. मला ठीक आहे, चला मग आज घेऊनच देऊ त्याला म्हणून डीमार्टच्याच अपोजिट साईडला खूप सारे शॉप हे होते, म्हणजे शॉप्सच लागले होते छोटे छोटे. आणि अक्षरशः 48 शॉप लागले होते. म्हणजे विचार करा याच्यातून प्रदूषण किती होऊ शकतं, एवढे शॉप लागलेले आहेत आणि ते पण एकाच ठिकाणी होते हे. आणि खूप सारे आणि गर्दी पण खूप होती फटाके वगैरे घेण्यासाठी. मग आम्ही पण थोडेफारच घेतले, त्याला जास्त काही नाही, छोटे छोटे जे काय आहेत, चकली, पाऊस आणि थोडेसे सुरसुरी वगैरे. आणि ते आता आले ना बिडी बॉम्ब वगैरे, असे काही घेतले आणि मग तिथून आम्ही निघालो होतो. कारण त्याला जास्त मोठे घ्यायचे नव्हते, कारण काळजी पोटी जास्त काही घ्यायचे नव्हते आणि त्यात तो खुश झाला. त्याला असं नाही सांगितलं ना, खूप चांगलं समजून घेतो. मग नंतर त्याच्यानंतर मी माझ्या कामासाठी म्हणून आले होते आणि तिथे बघितलं हे छोटे छोटे घरं होती ना, खूप सुंदर वाटते, खूप आवडली. पण घेऊन परत ते मातीचे असतात, तुटणार करणार, यामुळे मग घेतले नाही. पण खूप प्रसन्न वाटलं ते बघून, खूप सुंदर वाटलं. मग परत घरी आले. घरी येऊन थोडासा रेस्ट केला आणि त्याच्यानंतर जी काय आहे ते सुरुवात केली. आणि इथे मी तुम्हाला 2 साड्या दाखवते. त्या साड्या आहेत ना, क्वालिटी वाईज खूप छान आहेत आणि ह्या मिशोच्या आहेत. आणि याचे काठ वगैरे खूप सुंदर आहेत, सॉफ्ट मध्ये आहेत, सॉफ्ट सिल्कच्या साड्या आहेत. आणि आपल्या मराठी माणूस, जास्त करून मराठी लेडीज तर अशातूनच साड्या वेअर करतात, त्यांना खूप आवडतात. याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी नक्की देते, नक्की जाऊन चेकआउट करा, नक्की बाय करा. त्यानंतर मग मी थोडी रेस्ट घेतल्यानंतर म्हटलं करंजीचं सारण वगैरे बनवा. मग काय जे चारोळे असतात ते, थोडंसं खोबरं घरातच होतं ते भाजून घेतलं, रवा थोडासा तुपात चांगला भाजला. आणि त्याच्यानंतर जी साखर असते ती मी काय ह्यांना म्हणजे पिठी साखर वगैरे काही नव्हती आणलेली. डायरेक्टली आपलं जी साखर होती तीच मी मिक्सरला ग्राइंड केली आणि तीच टाकून सगळं मिक्स केलं आणि इलायची पावडर म्हणजे टाकली. माझ्याकडे पावडर पण मी ऑलरेडी असतं नेहमी, छोटंसं पॅकेट ठेवलेलं असतं जर वेळेस घरात. का तर कधी पण अचानक मध्ये वेलची नसते, पण मग पावडर ठेवलेलीच असते. मग ती थोडी टाकली. म्हणजे एकदम मस्त सुगंध असा आला पाहिजे म्हणून सगळं मग टाकून घेतलं आणि त्याचं सारण मस्त असं टोपभर झालं हे सारण. कारण साखर टाकल्यानंतर ते मस्त असं जास्त वाटायला लागतं आणि चव पण खूप टेस्टी झाली होती. मिस्टरांना पण दाखवली कशी झाली, तर बोलले चांगलं आहे, जास्त गोड नाही वगैरे. त्याच्यानंतर मग पीठ मळून ठेवायचं होतं म्हणून मैदा घेतला. 2 वाटी छोट्या छोट्या वाट्या होत्या, जास्त काही नाही, कारण ते एकच पातेलं झालं होतं, छोटंसं पातेलं होतं ते झालेलं होतं. मग त्यातच जेवढं होईल तेवढं करायचं आणि त्यात मीठ टाकून पीठ मळून घेते. कारण मी दुसरं काही टाकलं नाही, पण तरी सुद्धा करंज्या एवढ्या मस्त झाल्या होत्या, आवडल्या सगळ्यांना. माझ्या फ्रेंड पण आली होती, तिला पण आवडल्या आणि तिच्या मुलीला स्पेशली जास्त करून आवडल्या होत्या. हे आता पीठ मळून घेतलं, थोड्या वेळ झाकून ठेवते, म्हणजे चांगल्या अजून होतील करंज्या म्हणून. आणि थोडंसं काम होतं, म्हणजे चिवड्याचं जे सामान होतं ते आणायचं होतं, मग ते जाऊन आणलं आणि त्याच्यानंतर करंज्या केल्या. ज्या काही आहे ते मला एकटीलाच करायचं होतं, मग थोड्या केल्या, नंतर तळल्या, परत बनवल्या. कारण जास्त वेळाने हे काय होतात, फुटतात, साईडने निघतात सारण वगैरे, आणि त्यात एकटीच बनवणारी, मग काय करणार, ऑप्शन नाहीये. मग सगळ्या करंज्या केल्या. त्याच्यानंतर अर्णव खाली फटाके फोडायला गेला होता. मग म्हटलं, विचार केला की बघावं आपला मुलगा कुठे आहे, काय आहे. कारण खूप अंधार असतो, बघा तुम्हाला दाखवते मी किती अंधार आहे तिथे होता. मग त्याला सांगितलं की असं असं थोडंसं हे सांगितलं की डिसिप्लिन वगैरे काय असतं थोडं सांगितलं त्याला, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको म्हणून. मग ह्याच्यात मी शेव बनवली. ह्यात काय नाही, आपलं बेसन, मीठ आणि जे आमचा घाटी मसाला आहे तो टाकला आणि त्याची शेव पाडून घेतली. नंतर मी डाळ असतात ते, शेंगदाणे आणि हे जे मक्याचा चिवडा असतो तो सगळा तळून घेतला. ते तळून झाल्यानंतर एका म्हणजे कढई, छोटीशी कढई होती, त्या कढईत आहे ना आपला कढीपत्ता, मिरची भाजून एक साईडला केली. नंतर जो चिवडा मसाला असतो तो तेलात फक्त जरा चांगला भाजला आणि चिवड्यात मिक्स केला आणि सगळं मिश्रण एकजीव केलं की पूर्ण जेवढं होतं मी नंतर त्यातून ऍड काहीच केलं नाही, हळद वगैरे काहीच नव्हती ऍड केली. पण तरी सुद्धा चिवडा एवढा छान झालाय ना. जे फ्रेंड्स होते त्यांनी पण सांगितलं चिवडा चिवडा खूप छान होता. माझ्या मैत्रिणी पण खाऊन बघितला आणि घरात पण सगळ्यांना आवडला चिवडा. असंच साध्या सिंपल पद्धतीने मी चिवडा बनवते. तुमची दिवाळी झाली का? नक्की कमेंट करून सांगा आणि हॅपी दिवाळी. थँक यू. बाय.